नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूपच अद्भुत अशा आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि हो, हे संपूर्ण स्पष्टीकरण पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या अपना सुधार संसार की सबसे बड़ी सेवा या मूळ हिंदी साहित्यावर पूर्णपणे आधारित आहे. आपण नेहमी म्हणतो ना, जगाला बदलायचंय, पण खरी सुरुवात कुठे होते? तर ती आतून होते. चला तर मग थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीलाच आपल्याला मानवी चेतनेबद्दलची आपली आत्तापर्यंतची सगळी समज थोडी बदलावी लागेल. या साहित्यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की आपलं मन हे केवळ एखादं साधन नाहीये, तर तो एक निर्माता आहे. साहित्यातील वाक्य अगदी जसंच्या तसं सांगायचं झालं तर, मन एक देवता है, इसे ही शास्त्रों में प्रजापती कहा गया है. विचार करा, मन हीच ती देवता आहे जिची आपण खऱ्या अर्थाने पूजा केली पाहिजे, होय ना? आता आपण बघूया की हे मन म्हणजे आपला हा अंतर्गत निर्माता आपलं हे आतलं विश्व नेमकं कसं चालवतो. खरं तर आपण ज्याला भौतिक जग किंवा बाहेरचं वास्तव म्हणतो ते पूर्णपणे दुय्यम आहे. इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हर व्यक्ति की एक स्वतंत्र दुनिया है और वह उसके मन के द्वारा सृजन की हुई है. म्हणजे काय, तर आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या विचारांनी आणि समजुतींनी निर्माण केलेला एका वेगळ्या जगात वावरत असतो. आपण जसा विचार करतो अगदी तसंच जग आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आपल्या या अंतर्गत निर्मात्याची एक अत्यंत भयानक पण तितकीच सुंदर अशी दुहेरी बाजू आहे. एका बाजूला बघा, ये मन पैशाची कुकृत भी कर सकता है, आणि दुसऱ्या बाजूला ते स्वर्ग जैसे नंदनवन की रचना भी कर सकता है. म्हणजे या एकाच मनाकडे संपूर्ण विनाश करण्याची ताकद आहे किंवा अत्यंत उच्च अशी आध्यात्मिक पातळी गाठण्याचीही क्षमता आहे. हे सगळं अक्षरशः सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आपण ज्याला कर्म म्हणतो ना, त्या प्रत्येक शारीरिक कृतीचे आणि परिणामांचे मूळ हे मुळात आपल्या मनात पेरलेल्या विचारांच्या बीजामध्येच दडलेलं असतं. साहित्य म्हणतं, जो हम सोचते हैं सो करते हैं और जो करते हैं सो भुगतते हैं. निसर्गाचा हा अत्यंत साधा पण शाश्वत नियम आहे. आपण जे विचार करतो तेच आपण कृतीत आणतो आणि त्या कृतीचं फळ आपल्याला भोगावं लागतं. बरं, हे सगळं तर आपण समजून घेतलं. पण मग बाह्य जगात मान्यता शोधण्याऐवजी या अंतर्गत देवतेची प्रत्यक्षात सेवा कशी करायची? आपली खरी पूजा कोणती असायला हवी? चला पाहूया. बघा, जगातील गोंधळ आणि मोठे मोठे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपलं मन हीच ती पहिली गोष्ट आहे जिला मार्गदर्शन आणि सेवेची सर्वात जास्त गरज आहे. मूळ साहित्यात अतिशय अचूकपणे म्हटलंय, सेवा का सबसे बडा अधिकारी हमारा मन. स्वतःच्या मनाची मशागत केल्याशिवाय आपण जगाचं काही भलं करू शकत नाही, हे नक्की. मग या अंतर्गत देवतेची खरी पूजा कशी करायची? तर त्यासाठी 3 अत्यंत कृतिशील पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे अपने सब कार्यों में व्यवस्था, नियमितता. थोडक्यात सांगायचं तर आपल्या प्रत्येक कामात शिस्त आणि नियमितता आणणं. दुसरी पायरी म्हणजे दूसरों के साथ नम्रता, मधुरता, म्हणजे इतरांची अत्यंत नम्रतेने आणि गोडीने वागणे. आणि तिसरी, जी थोडी कठीण पण सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे धैर्य, अनुद्वेग, साहस. कठीण प्रसंगातही संयम आणि धैर्य न गमावणे. यातूनच आपला खरा स्वभाव घडत असतो. ही शिस्त लावणं का इतकं महत्वाचं आहे? कारण मन ही हमारा मार्गदर्शक है, व जिधर ले चलता है शरीर उधर ही जाता है. आपलं हे शरीर शेवटी आपल्या मनाचा एक अतिशय आज्ञाधारक सेवक आहे. विचार करा, जर आपला मार्गदर्शकच चुकीचा असेल तर तो आपल्याला थेट संकटांच्या जाळ्यात नेऊन अडकवेल. त्यामुळे मनाला योग्य वळण लावणं हीच आपली पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष बाह्य जगाशी संपर्क साधतो तेव्हा दुःख आणि संकटे तर येणारच, ती अपरिहार्य आहेत. पण इथेच आपल्या विचारसरणीत एक खूप मोठा आणि सखोल बदल घडणं गरजेचं आहे. इथे साहित्यात एक अत्यंत रंजक आणि खोल विचार मांडला आहे. लक्ष देऊन ऐका. सारी पृथ्वी पर फैले हुए कांटे नहीं बिने जा सकते, पर अपने पैरों में जूते पहने जा सकते हैं. किती खरं आहे ना? आपण संपूर्ण जगातील अडचणी आणि वाईट गोष्टी एक एक करून नष्ट नाही करू शकत, पण आपण स्वतःला आतून इतकं मजबूत नक्कीच बनवू शकतो की त्या बाहेरच्या गोष्टींचा आपल्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. हीच ती खरी अंतर्गत ताकद. जगातील गोंधळाला घाबरून लगेच प्रतिक्रिया देणं म्हणजे एक प्रकारे आपलंच दुःख वाढवून घेण्यासारखं आहे. प्रतिकूलताएं आने पर जो घबराते हैं वे अपनी इस दुर्बलता को भी एक नई विपत्ति के रूप में ओढ़ते हैं. म्हणजे काय, तर जेव्हा संकटात आपल्यात घबराट निर्माण होते तेव्हा आपण त्या बाह्य संकटावर आपल्या मनातील भीतीचं आणखी एक नवीन संकट ओढून घेत असतो. अक्षरशः एकावर एक मोफत संकट.
आपण जगाच्या रागाचा सामना आपल्या स्वतःच्या रागाने कधीच करू शकत नाही. साहित्यातील हे रूपक बघा किती अचूक आहे. गरम लोहे को गरम लोहे से नहीं काटा जा सकता, ठंडे लोहे से काटा जा सकता है. कीचड़ को शुद्ध जल से धोया जा सकता है. चिखल धुण्यासाठी जसं शुद्ध पाणीच लागतं ना, अगदी तसंच जगातील अशांतता दूर करण्यासाठी आपल्या मनातील शांती आणि शुद्धताच काम करते. दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि याचाच परिणाम म्हणून आपण आपल्या आजूबाजूला जे वातावरण अनुभवतो ते पूर्णपणे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाच्या शुद्धतेवर किंवा दूषितपणावर अवलंबून असतं. स्वर्ग और नरक कोई स्थान नाही, वरण दृष्टिकोन आहे. स्वर्ग आणि नरक ही कोणतीही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत बरं का, तर तो निव्वळ आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणूनच आपण नेहमी सावध असायला हवं. साहित्यात एक अतिशय सुंदर उदाहरण दिलंय. मकड़ी अपना जाला आप बुनती है और उसी में फसी पडी रहती है. कोळी जसा स्वतःचं जाळं विणतो आणि स्वतःच त्यात अडकून पडतो, अगदी तसंच आपल्या स्वतःच्या नकारात्मक आणि विनाशकारी विचारांचं जाळं विणून आपण त्यात कैदी होऊ नये याची पूर्ण काळजी आपणच घेतली पाहिजे. पण जेव्हा मन शुद्ध होतं आणि त्याला योग्य दिशा मिळते तेव्हा काय होतं माहितीये? तेव्हा ते अमर्याद अशा आध्यात्मिक क्षमतेची अवस्था उघडतं. चला पाहूया ही क्षमता नेमकी कशी काम करते. मूळ साहित्यामध्ये एका शिस्तबद्ध मनाची तुलना थेट आपल्या प्राचीन पौराणिक संकल्पनांशी केली आहे. कल्पवृक्ष की उपमा मन को ही दी गई है आणि मन को ही कामधेनु कहा गया है. कल्पवृक्ष आणि कामधेनू जशा सर्व इच्छा पूर्ण करतात, तसंच आपलं मन जर पूर्णपणे नियंत्रणात असेल तर ते जीवनात कोणतीही सखोल वास्तविकता निर्माण करू शकतं. हे इतकं शक्तिशाली आहे. त्यामुळे बाहेर संसाधनांची कमतरता असणं हा मुळात मुद्दाच राहत नाही. व्यक्ति की महानता उसे उपलब्ध साधनों या परिस्थितियों में नहीं, वरन उसके मनोबल में सन्निहित है. खरी महानता ही बाहेरून मिळालेल्या गोष्टींवर नाही, तर केवळ आणि केवळ आपल्या मानसिक ताकदीवर म्हणजेच आपल्या मनोबलावर अवलंबून असते. आणि इथूनच आपण ह्या संपूर्ण साहित्याच्या अगदी मुख्य गाभ्याकडे येतो. अपने को सुधारना ही वो उपाय है जिससे दुनिया सुधर सकती है. स्वतःमध्ये सुधारणा करणं, स्वतःला आतून शुद्ध करणं हेच खऱ्या अर्थाने मानवजातीसाठी आपलं सर्वात मोठं योगदान असू शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फक्त एकाच ठिकाणी सांगितलंय का? तर नाही. हे अंतर्गत चारित्र्य निर्मितीचं सखोल सत्य विविध प्राचीन तत्वज्ञानांमध्ये कसं मांडलं गेलंय ते आता आपण थोडक्यात तपासून पाहूया. या साहित्याने विविध परंपरांमधील अगदी थेट समांतर उदाहरणे दिली आहेत. जसं की वैदिक परंपरेतील कठोपनिषद, जैन धर्मातील तत्वार्थसूत्र आणि बौद्ध धर्मातील पंचशील. हे सर्व प्राचीन ग्रंथ आणि त्यांचे तत्वज्ञान स्वतंत्रपणे एकच गोष्ट ठामपणे सांगत आहेत. आपल्या या अंतर्गत देवतेचं म्हणजेच आपल्या मनाचं शुद्धीकरण करणं अत्यंत अनिवार्य आहे. या सर्व परंपरांमधील एक मत अगदी स्पष्ट आहे. आत्मा की शुद्धि के बिना आत्मज्ञान संभव नहीं है. आपल्या अंतर्मनाला स्वच्छ आणि शुद्ध केल्याशिवाय कोणत्याही वैश्विक सत्याचा शोध घेणं हे पूर्णपणे व्यर्थ आहे. ग्रंथात नमूद केलेले हे 5 बौद्ध नियम पहा. हिंसा न करणे, चोरी न करणे, दुराचार न करणे, खोटे न बोलणे आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे. हे केवळ कोणतेही धार्मिक नियम किंवा बंधने नाहीत, तर आपल्या मनाला अधोगतीपासून वाचवण्यासाठी अत्यंत व्यावहारिक अशी एक वैश्विक सुरक्षा भिंत म्हणून ते काम करतात. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. साहित्यातील हे अंतिम वाक्य आपल्याला एका अत्यंत गहन प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. सत्य का मुख ढका हुआ है, यदि तू उसे प्राप्त करना चाहता है तो उस ढक्कन को खोलना पडेगा. मग खरा प्रश्न असा आहे की आपण बाह्य जगातील सावल्यांशी सतत लढत बसणं थांबवून शेवटी आपल्या स्वतःच्या अंतर्गत सत्यावरील हे झाकण उघडण्यास खरोखरच तयार आहोत का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःलाच दिलं पाहिजे.